पुण्यात एक अशी घटना घडली की ज्यामुळे नागरिक स्तब्ध झाले। भर दिवसा गर्दीच्या बसमध्ये बसलेल्या तरुणीसोबत एका क्षणात असं काय झालं की ती जोरजोरात ओरडू लागली। बाजूला सर्व पुरुष असताना तिच्यासोबत काय घडलं, सविस्तर रिपोर्ट पाहू। सोमवार सायंकाळी 4:45च्या सुमारास महापालिका बसस्थानकावर गर्दी नेहमीप्रमाणे उसळलेली। लोक आपापल्या बस पकडण्यात, उतरून घरी जाण्यात, नोकरीवरून परतण्यात गुंतलेले। साधी संध्याकाळ, कोणालाच कल्पना नव्हती की पुढच्या क्षणी थरार सुरू होणार आहे। अचानक बसच्या आतून ओरडण्याचे आवाज येऊ लागले। महिला जोरजोरात आरडाओरड करत होती। लोकांचं लक्ष तिकडे वळलं। क्षणभरात गोंधळ उडाला। काय झालं? कोणाला धक्का लागला का? कुणी पडले का? गर्दीत कुजबूज सुरू झाली। पण महिलेच्या आवाजातला थरथराट, तिच्या डोळ्यातली भीती हे सगळं काहीतरी गंभीर असल्याचं सांगत होतं। त्या गोंधळात बस कंडक्टर पुढे सरसावला। तो तातडीने तिच्याजवळ पोहोचला। कंडक्टरने विचारलं, काय झालंय? का ओरडताय? महिलेने थरथरत्या आवाजात उत्तर दिलं, माझी पिशवी पकडली आहे। क्षणभर लोकांना साधं वाटलं। पिशवी पकडली म्हणजे एवढं काय? पण महिलेच्या चेहऱ्यावरचे भाव, तिचा थरथरता आवाज काहीतरी भीषण घडलं आहे हे सांगत होता। त्या क्षणी एक व्यक्ती बसमधून उतरून बाहेर पडू लागला। लोक काही समजायच्या आतच महिलेने हाताकडे पाहिलं आणि अंगावर काटा आणणारा प्रसंग उलगडला। तिच्या हातातली सोन्याची बांगडी गायब होती। भरदिवसा लोकांच्या गर्दीत मदतीच्या नावाखाली तिच्यावर डाका घातला गेला होता। महिला जोरजोरात आरडाओरड करू लागली, माझी बांगडी चोरी झाली आहे। बस थरथरली, लोक घाबरले। तोपर्यंत तो माणूस बस स्थानकाबाहेर धावत होता। त्याच्या मागे कंडक्टरने क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली। गर्दीमधून, गाड्यांच्या मधून जीवाचा धोका पत्करून कंडक्टरने त्याचा पाठलाग केला। लोक श्वास रोखून हा प्रसंग पाहत होते। प्रत्येकाच्या डोळ्यात प्रश्न, तो पळणारा चोरटा निसटणार का, की कंडक्टर त्याला पकडणार? पळणारा चोरटा डिव्हायडरवरून उडी मारून पसार होण्याचा प्रयत्न करत होता, पण कंडक्टरही मागे हटला नाही। अखेर काही सेकंदाच्या थरारानंतर कंडक्टरने धाडस दाखवत त्याला पकडलं। संपूर्ण बसस्थानकात गोंधळाचा माहोल सुटून टाळ्यांचा आवाज घुमू लागला। लोकांनी सुटकेचा श्वास सोडला। तात्काळ पोलिसांना कळवण्यात आलं। काही वेळातच शिवाजीनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि चोरट्याला ताब्यात घेण्यात आलं। त्याचं नाव समोर आलं, लखन सुहास जाधव, वय 30 वर्ष, राहणार सर्वोदय कॉलनी, मुंढवा। पण तपासात उघड झालं की तो एकटा नव्हता, त्याचा साथीदार चांद शेख मात्र पसार झाला होता। या प्रकरणात रेणू हाडू साहू, वय 56 वर्ष, राहणार सणसवाडी, यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। तपासाची सूत्र पोलीस हवालदार दीपक रोमाडे यांच्या हाती आहेत। पण या घटनेनंतर एक मोठा प्रश्न उभा राहतो, गर्दीच्या ठिकाणी अशा टोळक्या कशा काय इतक्या बिनधास्त फिरतात? महिलांच्या हातातील सोन्याच्या बांगड्या, गळ्यातील दागिने क्षणात कापून नेणारे हे चोरटे यांचा बेमालूम सुळसुळाट पुण्यात वाढत चाललाय। पोलीस तपासात धक्कादायक गोष्ट स्पष्ट झाली आहे। मुढवा परिसरातील अशा चोरट्यांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर आहे। ते गर्दीत मिसळतात, मदतीच्या नावाखाली महिलांना जवळ करतात आणि क्षणात दागिना कापून पसार होतात। आज बस कंडक्टरने धाडस दाखवलं म्हणून एक चोरटा पकडला गेला, पण त्याचा साथीदार मात्र पसार झाला आहे। तो अजूनही मोकाट आहे आणि म्हणूनच प्रश्न अजूनही तोच, ही टोळकी आणखी किती नागरिकांना लक्ष्य करणार? उद्या गर्दीत बसमधून उतरतानाच पुढच्या बळीचा क्रमांक कोणाचा असेल?